मी प्रदीर्घ उत्तर दिलं, पण मनातून बरंच बोलायचं होतं आणि ते तू सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशी इच्छा आहे. नमस्कार, मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. आज आपण विभा अरविंद या ग्रंथालयात आपण आहोत आणि इथे असणारे डॉक्टर महेंद्र साहेब आणि डॉक्टर यतीनजी जाधव साहेब या दोघांच्या संकल्पनेतून असणारं हे जनसेवा याबद्दल आता आपण डॉक्टर महेंद्र साहेबांना आपण एक विचारू की काय सांगा साहेब या विभा अरविंद ग्रंथाच्या बाबत आणि युवकांना प्रेरणा कशी द्या. हे ग्रंथालय आत्ताच आपण काही दिवसापूर्वी सुरू केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रंथालय ही संकल्पना शिक्षण व्यवस्थेशी निगडीत आहे. त्याचा विचार केला तर ग्रंथालय ही एक अनौपचारिक शिक्षण देणारी व्यवस्था प्राचीन भारताच्या कालखंडापासून अस्तित्वात आहे. आत्ताचं जर आपण बघितलं तर युवकांना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचं वेळ हे जास्त आहे. त्यांच्याकडे मोबाईल हा अगदी पहिल्या वर्षापासून 60व्या वर्षापर्यंत त्याचा वापर होतो. परंतु ग्रंथ हे जे निर्माण केलेले आहेत ते परिपूर्ण स्वरूपाचं ज्ञान म्हणून समजलं जातं आणि विद्यार्थ्यांनी अन्य पुस्तकांचं वाचन करणं अपेक्षित आहे. शिक्षक आपल्या अध्यापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ देतात. ते संदर्भ आपल्याला ग्रंथालयाच्या माध्यमातूनच उपलब्ध होतात. कारण विद्यार्थी आता पाठ्यपुस्तकं वाचतो, त्याच्या बाहेर वाचण्याची आवड ही विद्यार्थ्यांना नाही. आपल्या ग्रंथालयामध्ये अनेक महनीय व्यक्तींची चरित्र ही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कथा, कादंबऱ्या आणि प्रामुख्याने संशोधनासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे. खेड परिसरामध्ये असलेली उणीव ही भरून काढण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेबांच्या मदतीनं आम्ही सर्व संचालकांनी केलेला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर पालकांनीही या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, नागरिकांनी घ्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही मुलांच्यासाठी अभ्यासिका ही चालू करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना असणारे संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे आणि या आपल्या सहकार्यानं या ग्रंथालय वर्धेतनं होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. अरविंद ग्रंथालय जे आपलं एक मोठं दालन होतं आणि वाचकांसाठी, युवकांसाठी आणि शिकणाऱ्यांसाठी हे तयार केलेलं दालन आहे. आपल्या दालनामध्ये असं एक अनुभवी पुस्तक सांगा की जे फार महत्वाचं आहे. एक दोन पुस्तकांची नावं त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जे महनीय व्यक्ती आहेत त्यांची चरित्र उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक पुस्तक मला आता वाचण्यात आलं, ते नाच ग घुमा, माधवी देसाई यांचं एक पुस्तक आहे. 1968 नंतर त्याचं रिप्रिंट झालेलं नाही. असंही दुर्मिळ पुस्तक आपल्याकडे आहे. एन्सायक्लोपीडिया सारखे खंड की जे बेसिक ज्ञान आणि माहिती देतात तेही आपल्याकडे आहेत आणि अधिकाधिक अशी पुस्तकं आणण्याचा आमचा मानस आहे. दादा साहेबांना विचारतो की आपण काय प्रोव्हिजन केलंय पुढील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी आणि आपलं या ठिकाणी असं पण समजतं की आपण खूपशा काही विद्यार्थ्यांना आपण आजपर्यंत सहकार्य करणार आहेत, पण ते अदृश्य हात दाखवताय तुम्ही आणि ते लोकांना आमच्या माध्यमातून तरी थोडस मोटिवेट होण्यासाठी तरी आपण काय सांगणार. नमस्कार, मी डॉक्टर यतीन जाधव. बऱ्याचशा लोकांना वैद्यकीय व्यावसायिक म्हणून ओळख आहे. लहानपणापासून आई वडिलांमुळे एक वाचनाचं बाळ पडू लागलं.
विशेषतः आमच्या आई अतिशय उत्तम वाचक होती आणि अगदी लहान वयात वडील उत्तम कवी नाटककार होते आणि त्यांच्या तोंडी सतत खूप मराठीतील खूप जे एक अभिजात साहित्य आहे ते असायचं आणि ते कानावर पडत पडत एक वाचनामध्ये रुची निर्माण झाली आणि लहानपणीच वाचनाची उत्तम गोडी निर्माण झाल्यामुळे बरीच पुस्तकं देखील त्यांच्या माध्यमातून वाचता आली आणि त्या संदर्भात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे खास आभार. त्यांचा मी अगदी लहानपणापासून सदस्य होतो. आता मी तिथे अध्यक्ष आहे. म्हणजे तो सदस्य बालवाचक सदस्य ते अध्यक्ष हा प्रवासच सगळा सुखावणारा आहे. तर माझ्या आयुष्यात जे काही ज्ञानाचे घडे रीते केले गेले ज्यातून आयुष्य घडलं असं आमचं मी म्हणतो आणि असं आमच्या पिढीमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या सातत्याने माणूस घडवण्याचं काम ही वाचनालय करत आलेत आणि अशा आता जे वाचनालय विभा अरविंद ग्रंथालय माझ्या आई वडिलांच्या आठवणीत सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी मिळाली. त्याबद्दल समस्त संचालकांचे या निमित्ताने आभार मानतो. विशेषतः बापू काणे असतील, आमचे प्रकाश कथा देशपांडे असतील, मेंढेकर सरांसारखे विद्वान असतील आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या बरोबर आहेत. या सर्वांचं नाव आता घेऊन हे करत नाही पण त्या सर्वांचं मी ऋणी आहे की इथे काम करायला मिळेल. मला सगळ्यात उत्तम संधी यात अशी मिळाली की इथे एक ऑफिस चांगलं मिळाल्यामुळे आणि चांगला कर्मचारी वर्ग मिळाल्यामुळे एक ऍक्टिव्हिटी आम्ही जवळजवळ एक 12-13-14 वर्ष जवळजवळ चालवतोय जी आम्ही कॉलेज जीवनातच आमच्या सुरू केली, टच म्हणून संस्थेची. आणि टच संस्था कोकणाचा कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करतो, समन्वयक म्हणून. आणि टच लॉंग फॉर्म आहे टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्थ. तर या संस्थेसाठी जवळच एक 400-450 मुलांना टच संस्था आणि त्यांच्या माध्यमातून मी इथे बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांना अगदी 1ली पासून 10वी पर्यंत विशेषतः जी गरजू मुलं आहेत, त्यांचे आई वडील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शिकवू शकत नाही, हे बऱ्याचशा लोक मुलांसाठी एक कंपास पेटी जर त्याला घेऊन जायचं झालं तर आई वडिलांचा एक रोजचा पगार जातो, त्याची रोजची मिळकत जाते किंवा तेवढी ऐपत सुद्धा नसते. त्यामुळे ते लांबणीवर पडतं. काय करायचंय कंपास पेटी, काय करायचे रंगपेटी म्हणजे तर बऱ्याचशा लोकांना लक्झरीच वाटते आणि डिक्शनरी तर त्याच्या पुढचा विषय झाला. पण ह्या सगळ्या गोष्टींपासून वह्यांपासून ज्या आता कागद महाग झाल्यामुळे वह्या महाग झालेल्या आहेत, शालेय पुस्तक हल्ली मिळतात पण ज्या शाळेत युनिफॉर्म लागेल किंवा एखाद्या शाळांमध्ये अगदी लांब असते शाळा आणि छत्रीपासून वांदे असतात, घरी एकच छत्री सगळं कुटुंब वापरतं, अशा ठिकाणी छत्रींपासून शाळेत जायला चपला, म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे त्यांचे अडचण होऊ शकते, मुलाला शाळेत जायला अडथळा होऊ शकतो, त्या गोष्टी पुरवण्याचं काम टच करतं. आदल्या वर्षी ते लिस्ट बनवतं आणि आता विशिष्ट मुलींसाठी आम्ही लेडीज सायकल सुद्धा देण्याचा या वर्षीपासून प्लॅन केलेला आहे. सर काय सांगाल यामध्ये, आता तुम्ही सायकल आणि विद्यार्थ्यांना सगळी सेवा सुविधा देत आहात, तर पुढे आपण जे काय कोणत्या वस्तू आपण देत आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपण. मी त्याचं जरा प्रोटोकॉल सांगतो. म्हणजे जनरली काय होतं की आम्ही शाळांना अप्रोच करतो किंवा शिक्षकांना करतो आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्या विषयात आमचे व्हॉलेंटियर्स तिथे जातात, प्रत्यक्ष नाव घेतात, त्या मुलाची बॅकग्राऊंड तपासून बघतात, खरंच गरजू आहे की नाही. म्हणजे सत्पात्री दान हो एवढ्या एकाच हेतूने, कुठे येतात पोलीस चौकशी जर हेतू नसतो, पण योग्य ठिकाणी जावं यासाठी ते केलं जातं आणि त्यानंतर त्या मुलांचं सिलेक्शन हो. मग एकदा मात्र तो मुलगा घेतला आणि त्याचा दरवर्षीचा जो अहवाल असेल वार्षिक अभ्यासाचा तो उत्तम असेल, शिक्षकांचं उत्तम रेकमेंडेशन असेल की हा मुलगा खरंच मन लावून अभ्यास करतो, त्याला हे जे काही त्याचे डोनर्स जे कष्ट घेतात त्याच्यासाठी त्याची जाणीव आहे, हीच जाणीव, आणि हा मुलगा पुढे जाऊन अशाच प्रकारे सामाजिक जाणीवेने इतर मुलांना मदत करू शकेल अशी एक त्याच्यामध्ये निर्माण झालेली वृत्ती, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याचं मग आम्ही हात सोडत नाही. 10वीच्या पुढे वेगळ्या योजनेत बसून आता आपण एक बुक बँक सुद्धा सुरू केलेली आहे. कारण काय होतं 11वी-12वी नंतर विशेषतः बऱ्याचशा मुलांना शाळा कॉलेजकडून पुस्तकं मिळणं बंद होतं आणि विशेषतः प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आपल्याला काय होतं, ही जी पुस्तकं आता इथे दिसत आहेत ही सगळी शालेय पुस्तकं आहेत. हे मगाशी म्हटलं की टच तर्फे असं एक किट दिलं जातं, म्हणजे अगदी शालेय बॅग पासून आपण दप्तर ज्याला म्हणतो त्यापासून ज्या ज्या गोष्टी शाळेमध्ये कमी पडू शकतील तर सगळ्या त्यात आहेत.
हे तुम्ही जर बघितलं तर त्यात कंपास बॉक्स पासून अगदी वह्यांपर्यंत सगळं असतं आणि हे आत्ताची क्वांटिटी आहे ती आम्ही पुराच्या काळात दिली होती. त्यामुळे त्याच्यात आणखी काही गोष्टी आहेत, अगदी साबण आणि पुस्तक पेन्सिलचं सेट अशा सगळ्याच गोष्टी आहेत किंवा प्रोटीन बॉक्स पण त्याच्यामध्ये आम्ही देतो. आणि त्याप्रमाणे त्या मुलाचा जो कल असेल, एखाद्या मुलाला ड्रॉइंगची आवड असेल, त्याला स्पर्धा परीक्षांना बसायचं असेल तर त्याच्यासाठी काही वेगळी किट आम्ही आणतो आणि ती त्यांना त्यांच्या कल बघून दिली जातात. त्यांना काही इतर व्यावसायिक कौशल्य सुद्धा शिकवली जातात ज्याच्याकरून ते लवकर पायावर उभे राहू शकतात. आणि 11वी 12वी नंतर जर त्यांना प्रोफेशनल कोर्सला जायचं असेल तर मला तुमच्या माध्यमातून तेच करायचंय आणि आम्हाला असं वाटतं विभा अरविंद ग्रंथालयातर्फे आम्ही हा आता प्लॅटफॉर्म चालू करतोय आणि हा जास्तीत जास्त आपल्या कोकणमध्ये आपल्याला माहिती गुणवत्तेची कमी नाही, संधीची कमी मात्र नेहमी पडत राहते. आपण कोकण बोर्डचा रिझल्ट बघतो की खूप उत्तम लागतो, महाराष्ट्रात सर्वोत्तम लागतो, पण ती सर्व मुलं पुढे शाईन होते आणि बऱ्याच वेळा काय होतं की ही मुलं चमकत नाहीत पूर्णपणे. मी चमकत नाहीत म्हणतो तेव्हा मला आपण दिलेली भारतरत्न आठवतात, त्यात काही प्रश्नच नाही, पण सर्वच लोक एवढे सुदैवी नसतात किंवा इतके मेहनती इतपत नसतात. पण मधलीच सुद्धा टॅलेंट आहे, त्याला सुद्धा कुठेतरी न्याय मिळावा, संधी अभावी ते कोमेजू नयेत. म्हणून आम्ही आता त्यांना आणखीन एक योजना काढले आणि त्यासाठी सुद्धा आता आम्ही ऍप्लिकेशन मागवत आहोत. तर 11वी 12वी नंतर या मुलांना आता जर प्रोफेशनल कोर्स लावायचा असेल, म्हणजे ते नर्सिंग असो, फिजिओथेरपी असो किंवा पॉलिटेक्निक असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा अगदी मेडिकलचा कोर्स सुद्धा असो, ऑलरेडी आता मी ज्या संस्थेचा आता उल्लेख करणार आहे BSM म्हणून पुढे, तर त्या विद्यादान मंडळींतर्फे आता आम्ही या मुलांना प्रोफेशनल कोर्सला सुद्धा काही आर्थिक मदत देण्याचं हे प्लॅन करतोय, नियोजन करतोय. पण त्यासाठी त्या मुलाचं मेरिट पहिल्यापासून तपासलं जाईल, त्याचा एक इंटरव्ह्यू घेतला जाईल, त्यांचं ऍप्लिकेशन जेव्हा येतील, त्यांचे अर्ज येतील त्यावेळेला हे सगळे एक मंडळ असेल, जे पॅनेल असेल ते सिलेक्शन करेल आणि त्यातून जी आपल्याला खरंच डिझर्विंग जी पात्र मुलं वाटतायत या मुलांना ती संधी येणार आहे. तर माझं कोकणातल्या सर्व टॅलेंटेड विद्यार्थ्यांना, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की परिस्थितीचा अभाव आहे तरी चिंता करू नका, तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्हाला तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आता आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्या अनुषंगाने तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो मला चांगला वाटतो, मुलांपर्यंत पोहोचता आलं तर काही आयुष्य यातून उभी राहू शकतील आणि उत्तम करिअर घडवू शकेल. तर त्यासाठी खरं मला आज हे जास्त अपील करायचं होतं. आणि बुक बँकेविषयी मात्र 2 शब्द बोलतो. सर्वच मुलं काही एवढी टॅलेंटेड नसतात की ते सगळेच प्रोफेशनल कोर्सेसला किंवा मोठ्या कोर्सेसला जातील, पण रेग्युलर जे BA BCom BSc करणारे जे आहेत लोक, त्यांच्यासाठी हे बुक बँक आहे. तुम्ही पुस्तकं घेऊन जाऊ शकता, आदल्या वर्षी वापरून पुढच्या वर्षी पुन्हा देऊ शकता, नवीन पुस्तकं घेऊन जाऊ शकता. अभ्यासक्रम बदलला, पुस्तकांचं जर काय आता ती जपूनच वापरावी तशी अपेक्षा आहे, पण पुस्तकं या वापरण्याच्या काळात जर खराब झाली तर आम्ही नवीन सेट आणायला तिथे आहोत. आणि याच दरम्यान आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा सुट्ट्यांमध्ये अरेंज करणार आहोत, जिथे हे रंगभरण स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील. आपल्या भागात जे टॅलेंट आहे, आपल्या भागात जी गुणवत्ता आहे, जी अभ्यासेतर आहे, अशासाठी सुद्धा काही मदत करायची या प्लॅटफॉर्मद्वारे इच्छा आहे. तर मुलांसाठी माझ्या दृष्टीने वाचनालय अतिशय शिकणाऱ्या मुलांसाठी एक वरदान ठरेल. आणि याच्या पुढची जी स्टेप असेल ती स्पर्धा परीक्षांची असेल, जिथे आपला कोकणामध्ये फारच अनुशेष आहे त्या भागात आणि कोकणातून चांगले अधिकारी घडले तर निश्चित पुढची मुलं आपली तयार होतील आणि आपल्या मुलांना उत्तेजन स्वतः मिळेल. धन्यवाद.